मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे कोंडाई कॅन्डल या ठिकाणी आपण सध्या या टनलची सफर करत आहोत आणि माझ्या मागे कोंडाई कॅन्डलमध्ये खूप असा सुंदर धबधबा आहे आणि आता आपण कोंडाई कॅन्डलमध्येच असणार. कोंडाई कॅन्डल या ठिकाणी आपण जर आलात तर आपल्याला या ठिकाणी रेंटवर सुद्धा अशा सायकल भेटू शकतात. एका सायकलचा रेंट आहे अर्ध्यासाठी 150 रुपये पर पर्सन. तर चला मित्रांनो, आता इथे एक बोटिंग आहे, त्या बोटिंग आपण करणार आहोत. तर चला बघूया. खूप सुंदर असं हे कोंडाई कॅन्डल शेर आहे मित्रांनो आणि खूप असं सुंदर असे पूर्ण चारही बाजूनं सुद्धा हे डोंगरामध्ये कोंडाई कॅन्डल हे गाव आहेत आणि जाऊया आता आपण ते बोटिंग बघण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हेच गुना केव एक व्ह्यू पॉईंट आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे इथलं. तर तुम्ही बघू शकता असा एक व्ह्यू पॉईंट आहे, तो व्ह्यू पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथले झाडे वगैरे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे, काश्मीरसारखंच. एक मला तरी असं वाटतं हे मिनी काश्मीर म्हणून सनी ओळखलं जात असेल कोंडा कॅन्डल. तर चला मित्रांनो, आता आपण जाणार आहोत गुना केवला. तर चला जाऊया आपण गुना केव बघूया. त्या ठिकाणी खूप असं सुंदर एका मूवीचं शूट झालं होतं, कारण तिथला रेल स्टोरी आधारित त्या ठिकाणी गुना केवला एक शूट झालेला आहे. तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी ते गुना केव स्टोरी तुम्ही बघू शकता. आणि आपण जाणार आहोत त्याच ठिकाणी गुना केवला, ज्या ठिकाणी जी 2012ला घटना घडली होती आणि बऱ्याच लोकांची त्या गुना केवला बळी गेल्या. तर चला आपण जाणार आहोत त्या ठिकाणी. ही तामिळनाडूची बॉर्डर आहे गुना केव आणि आपण केरळला जाणार आहोत. चला मित्रांनो, जाऊया समोर आता गुना केव. समोरच तुम्ही पाहत आहात तर खूप सुंदर असं हे इथलं वातावरण आहे आणि समोर या ठिकाणी तुम्ही बघत आहात तर इकडंच गुना केव्ज आहे. तर आता आपण जाणार आहोत या व्ह्यू पॉईंटवरून सनी गुना केव्जला. तर चला मित्रांनो, जाऊया आता तिकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इथलं वातावरण आहे खरं तर. तुम्ही पाहू शकता माझ्यामागे खूप असं सुंदर असं हे क्लायमेट वगैरे सुंदर आहे. मित्रांनो, गुना केव्ज या गेटवरती आपण थांबले होतो. तर इथं खूप मागण्या आहेत खाण्यासाठी, कारण तुम्ही भेळ वगैरे जरी घेतली तर 50 रुपयाला भेळ आहे आणि काय ते बर्गर वगैरे जरा घेतला 70 रुपये जवळपास काहीतरी आहे व्हेज बर्गर वगैरे. आणि चहा कमीत कमी 20 रुपयाला सुद्धा आहे, त्या ठिकाणी चहा आहे. तर मित्रांनो, आपण जर या ठिकाणी येत असाल तर नक्कीच आपण आपला गॅस वगैरेची सुविधा करावी आणि खाण्यासोबत खाण्याला एक्स्ट्रा सामान वगैरे इकडे आणावे, कारण खरंच खूप कॉस्टली आहे मित्रांनो इकडे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता इथला चहा घेतला तर 20 रुपयाला एक चहा आहे. तर तुम्ही बघू शकता खूप असे डेंजरस रेट आहेत, तर आपल्याला परवडण्यासारखे नाही, कारण आपल्या फिरण्यापेक्षा एक्स्ट्रा खर्च खाण्यापिण्यात जास्त जाईल.
गुना केव हे तामिळनाडू राज्यातील कोंडाई कॅनल जवळचं एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। हे ठिकाण मुळातच डेलिव्हेशल चिखल म्हणून ओळखलं जायचं। 1991 मध्ये कमल हसन सर यांच्या गुना या चित्रपटाचं चित्रीकरण याच गुहेत करण्यात आलं। त्याचमुळे या गुहेचं नाव गुना केव हे नाव पडण्यात आलं आहे। मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत या ठिकाणी ते गुना केव जे आहे। तर इथे एक झाडांचं असे मुळ्यामध्ये एक पॉईंट आहे। तर पक्ष्यांची एकदम कोणती किडे आहेत काय माहिती, या झाडावरती खूप असे किरकिर आवाज येत आहेत। तर तुम्ही बघू शकता सर्वीकडे असा किलबिल सुद्धा आवाज आहे। तर चला आपण जाऊया आता या ठिकाणी। मित्रांनो, हेच ते गुना केव। याच ठिकाणी ही जागा सरकारने बंदी घातली गेली आहे, कारण बरेच अपघात या ठिकाणी झाले गेले आहेत। मित्रांनो, 2012 साली या ठिकाणी एक खूप अशी धक्कादायक घटना घडली होती। तर त्याच घटनादायक घटनावरती एक सिनेमासुद्धा आलेला होता गुना केव म्हणून। तर तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी असेच बॅरिगेट लावले गेले आहेत, कारण पर्यटक या ठिकाणी जाऊ नये म्हणून। तर आणि खूप सुंदर इथलं वातावरण आहे मित्रांनो, आणि खूप ठिकाणी असे बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी जागा अशा भेगा पडल्या कारणाने, कारण त्या 900 फूट किंवा 1000 फूट एवढ्या खोलसुद्धा आहे। आणि असे पूर्ण या ठिकाणी बॅरिगेट लावले गेले आहेत, कारण त्या ठिकाणी कोणी जाऊ नये म्हणून। कारण यावरती एक चित्रपट आलेला, ते चित्रपट तुम्ही बघू शकता। इथली स्टोरी काय आहे तर गुना कॅनल ठिकाणी हेच गुना कॅव्हर्स म्हणून आहे। तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया वेगळे स्पॉट बघण्यासाठी। मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे खूप अशा झाडांच्या मुळे अशा वरती आलेल्या आहेत। आणि हाच एक पर्यटकांसाठी एक सेल्फी पॉईंट बनलेला आहे या ठिकाणचा, आणि खूप फेमस झालेले आहेत या ठिकाणचे झाडाच्या ज्या मुळे आहेत त्यावरती। तर बघू शकता तुम्ही। गुना केव हे कमी प्रसिद्ध ठिकाण असल्याने इथे फारशी सोयीसुविधा नाही आहेत। पिण्याचं पाणी आणि खाण्याचे सामान आणि इतर गरजू वस्तू तुम्ही सोबत बरोबर आणाव्यात। तरी मित्रांनो, तुम्ही जर खरंच ही स्पॉट जरा बघितला, कारण खरंच अंगावरती काटे येणाऱ्यासारखा सीन होता या ठिकाणचा। तर गुना केव्स म्हटलं की खरंच खूप डेंजर हा स्पॉट झाला होता पर्यटकांसाठी, कारण ते सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटना या ठिकाणी त्याच्यावरती तटबंदी लावण्यात आली आहे। तर कारण त्या ठिकाणी बरेच अपघात झालेले आहेत, आणि मागे एक सिनेमासुद्धा या ठिकाणचा आलेला आहे। तर आपल्याला त्या ठिकाणचे ओरिजिनल स्पॉट आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण त्या ठिकाणी आपल्याला जायला एंट्री नाही आहे। तर तुम्ही बघा इथे किती सुंदर असे हे माझ्या पाठीमागे हे आहेत झाडांच्या एक मुळे आहे, आणि याच ठिकाणी मी पर्यटकांसाठी हा एक सेल्फी पॉईंट बनलेला आहे। तर खूप असं डेंजर इथलं वातावरणसुद्धा आहेत मित्रांनो, कारण बरेच पर्यटक हे या ठिकाणी येत असतात। आणि कारण ते सिनेमा एकदा फेमस झाल्यानंतर खूप असा हा ठिकाण प्रसिद्ध झाले आहेत गुना कॅनलमध्ये। तर चला आता आपण पाहूया आता या ठिकाणचे बऱ्याच काही रस्तेमय गोष्टी वगैरे काय ठिकाणी काय झाले आहेत, तर बघूया आता। असे धोकादायक हे पॉईंट होते, त्या ठिकाणी अशा प्रकारे जाळ्या बसवण्यात आलेल्या आहात। तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ह्या अशा जाळ्या या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत, कारण एक अशा पूर्ण दरी सारखे होते। त्या दरीमध्ये असे बोक्षे 900 950 पर्यंत असे जवळपास काहीतरी फूट खोल, आणि याच ठिकाणी असे बॅरिगेट लावण्यात आले अशा ठिकाणी। या ठिकाणी पण सुद्धा असा पॉईंट आहेत मित्रांनो, या पॉईंटला सुद्धा असेच हे लावले गेले आहेत, कारण त्या मूवीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तो व्यक्ती त्या ठिकाणी जातो आणि पाचोळा असल्या कारण डायरेक्ट सरळी खाली जात असतो। तर असेच या ठिकाणी असे पॉईंट आहेत, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, असा सध्या या ठिकाणी असे पॉईंट आहेत आणि आता आपण थोड्या वर चढून आल्याच्या नंतर हा ज्या पॉईंटच्या वरती
तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे खूप अशी अफाट डोंगराची रांग आहे आणि याच ठिकाणी हे गुना केव आहेत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे हे आहेत. तर चला आपण बघूया आता तुम्ही इकडे किती खतरनाक कातळकडा आहेत तर या ठिकाणची. मित्रांनो, कसं वाटलं आपल्याला गुणाकाच या ठिकाणचा व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण जर चॅनलला नवीन असाल मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन करायला विसरू नका. चला निघूया आता नेक्स्ट ठिकाणी. आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, गुड बाय.